जय शिवराय मित्रांनो, शिवश्री डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणीचे जे 3000 रुपये पडलेले तर ते कशा पद्धतीने पडले आणि कोण्या महिलांना ते चालू आहे आणि कोण्या महिलांना ते बंद होणार आहे त्या संदर्भात आपण थोडीशी आज माहिती पाहणार आहोत। बऱ्याचशा महिलांना ते लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाही आहे, तर त्यांचे ते कसे येतील याच्या संदर्भात पण आपण आज जाणून घेणार आहोत। तर चला मी तुम्हाला दाखवतो लाडक्या बहिणीचं पडलेल्याचे स्टेटस, ते आपल्याला किती पडले, कोण्या तारखेला पडले, कोण्या बँकेमध्ये गेले। तर चला मित्रांनो पाहूया आपण आज लाडक्या बहिणीचे पैसे। चला तर मित्रांनो आपलं लाडक्या बहिणीचं पोर्टल ओपन झालेलं आहे। असं आपलं पोर्टल ओपन होईल, त्याच्यानंतर अर्ज लॉग इनवर क्लिक करायचं आहे। अर्ज लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाइल ओपन होईल, लॉग इन ओपन होईल। लॉग इनवर आपला ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे इथं। कॅप्चा टाकल्यानंतर असं फोल्डर ओपन होईल। त्यानंतर आपण जे अर्ज केलेले ते यापूर्वी केलेले अर्ज इथं आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले सर्व जे नाव आहे ते इथं ओपन होईल। त्यानंतर आपण इथं सर्च पण करू शकतो, आपलं नाव इथं सर्च करायचं, किंवा आपल्याला इथं जर नाव असेल तर ते आपण इथं नाव चेक करू शकतो। आता इथं हे सर्व नाव ओपन झालेले आहे। त्यानंतर आता इथं आपले ते रिजेक्ट झालेले आहे, त्याचं रिजेक्टचं कारण पण सांगतंय का कोण्या कारणानं आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे। आणि आपण इथं चेक करू शकतो की आपले कोण्या बँकेमध्ये पैसे गेले, कधी गेले, काय गेले, किती पैसे आले हे टोटल आपल्याला इथं दिसतंय। त्यानंतर आपलं आधारवर जे नाव आहे ते इथं नाव दिसतंय। त्याच्यानंतर बँकेत जे नाव आहे ते दिसतंय। त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता कोण्या तारखेला आपल्याला किती पैसे पडलेले ते पण इथं आपल्याला पूर्ण याचं स्टेटस दिसतंय। त्यानंतर जर एखाद्याचे जर पैसे आले नसेल, बऱ्याचशा महिलाचे पैसे आलेले नाही आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांचं लाडक्या बहिणीचं जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊन गेला आहे, तर मग तो कसा गेला आहे, त्या काय कारणामुळे गेला आहे, असं इथं त्याचं पण कारण दाखवत आहे। इथं आता रिजेक्ट गेलेलं फॉर्म आहे, मग इथं कसा रिजेक्ट गेला, काय गेला त्याचं इथं कारण दाखवत आहे। आता इथं पैशाचं आपण स्टेटस पाहतो, इथं पैसे दिसत नाही आहे। त्यानंतर आता आपल्याला जर एखाद्याची आतापर्यंत चालू होते पैसे आले नाही, तर त्याच्यासाठी आपण इथं तक्रार म्हणून ऑप्शन दिलेलं आहे। इथं तक्रार म्हणून आपण इथं तक्रार त्यांची गव्हर्नन्समध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर इथं त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार आणि इथं आधारची पहिली बाजू आणि इथं दुसरी बाजू ॲड करून सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर एक पुढे अजून ऑप्शन ओपन होईल, त्याच्यामध्ये टाकायचं आहे इतर कारण म्हणून, आणि त्याच्यात आपल्याला बा एवढ्या महिन्याचे पैसे आलेले म्हणजे इथून पुढे आलेले नाही आहे, आणि बा कोणताही इन्कम टॅक्स वगैरे भरत नाही, कोणता बी पेन्शन नाही आहे, किंवा कोणती निराधार किंवा सर्वांबाळची योजना चालू नाही आहे, असं त्यात टाकायचं आहे आणि ती फाईल सबमिट करायची आहे। त्यानंतर आपली कारवाई होऊन आपली पुन्हा परत आपलं जे आहे ते लाडकी बहीण परत चालू होणार आहे। तर ह्या पद्धतीनं तुम्ही आता मित्रांनो अशी जी माहिती आहे ते तुम्ही चेक करू शकता, आपल्या मोबाईलवर पण चेक करू शकतात। अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं लाडक्या बहिणी संदर्भामध्ये जे GR आलेले ते पण आपण इथं चेक करू शकतो। कोणते निकष लावलेले ते पण इथं शासनाने दिलेले आहे, आणि इथं काय समजा गोष्टी शासनाने दिलेल्या आहे।
इथं योजनेबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोर्टलवर दिलेली आहे. आपल्याला जे आहे ते नवीन अपडेट आहे, काय आहे, कसे निकष आहे, सर्व इथं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व माहिती योजनेबद्दलची शासनाने दिलेली आहे. तर मित्रांनो, हे आपण आज पाहिलेलं आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जे अपडेट होतं ते आपण पाहिलेलं आहे. अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा नवीन ऑनलाईनविषयी माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.